ऋषिकेश रांगडा पैलवान हा विनर बनायच्या कॅपेबिलिटीचा आहे की नाही याच्यावरती आपण आज हा व्हिडिओ करणार आहोत। बेसिकली ऋषिकेशला एवढी लोक का प्रेम करतात आणि एवढी लोक का हेट करतात याच्यावरच आपण आज बोलणार आहे। नमस्कार, माझं नाव आहे सर्वेश कुल आणि तुम्ही बघताय शब्दवेडे म्हणजे आपल्या कोल्हापुरी भावाचं चॅनल। सगळ्यात पहिली गोष्ट, ऋषिकेश आणि श्रुती ही जी जोडी आहे ही जोडी सुरुवातीपासूनच पहिल्या एपिसोड पासूनच एक प्रकारच्या लाईमलाईट मध्ये आपल्याला दिसते। आता त्याच्या मागे भरपूर कारण आहेत, कारण सगळ्यात महत्त्वाचं ऋषिकेश मधलं, आपण ऋषिकेश वरती आज व्हिडिओ करायला लागलोय। ऋषिकेश मधलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की तो एंटरटेनमेंटचा खजिना आहे। म्हणजे काय, आजपर्यंतचे जेवढे पण एपिसोड असतील, म्हणजे कुठल्याही एपिसोड मध्ये कोणी गेस्ट आलेत म्हणा, काही प्रश्न विचारलेत किंवा इन एपिसोड काही टास्क सुरू आहे तर त्याच्यामध्ये काही प्रश्न सुरू आहेत किंवा बोलणं सुरू आहे, हर एक वाक्य ऋषिकेशचं हे एंटरटेनिंग असतं। म्हणजे तो काइंड ऑफ स्वतः एक एवढा एंटरटेनर चांगला आहे की तो समोरच्याला खुश ठेवणं किंवा हसवणं यासाठी भरपूर नवीन नवीन जोक्स क्रॅक करणं असेल, नवीन नवीन गोष्टी करणं असेल, जेणेकरून सगळं वातावरण हसतं खेळतं राहावं, यासाठी ऋषिकेश हा एक एंटरटेनमेंटचा खूप मोठा खजिना आहे असं मला वाटतं। कारण सिंपल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील ऋषिकेशने जे जोक्स क्रॅक केले किंवा जे लोकांना हसवणं, एंटरटेनमेंट म्हणजे काय, हा एपिसोड किंवा हा शो आहे, हा एंटरटेनमेंटचा एपिसोड आहे किंवा शो आहे, त्याच्यामध्ये लोकांना एंटरटेन केलं जातं, आपण प्रेक्षक आहोत, आपल्याला एंटरटेनमेंट हवं असतं। त्यासाठी जे लागतं ते म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर, की पॉइंटला कुठला जोक मारणे किंवा कुठल्या पॉइंटला कसा जोक मारणे, हे ऋषिकेशला खूप चांगल्या प्रकारे येतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऋषिकेश पैलवानी क्षेत्रातून येतो, पैलवानगिरी क्षेत्रातून येतो। पैलवानगिरी तो जेवढं करत आलाय तेवढाच तो आदर त्यांच्या गुरूंना देखील देतो। आपल्याला आठवत असेल, अमृत मामा भोसले हे त्याचे जे गुरु आहेत त्यांना तो मामा म्हणतो। ते काय त्याचे रिअल मामा नाही आहेत किंवा असे रक्ताचे मामा वगैरे असे अजिबात नाही आहेत, पण तरी देखील तो अगदी त्यांच्यावर एक एपिसोड पण झाला होता तुम्हाला माहित असेल तर, त्यांच्या पाया वगैरे पडून त्यांचे पाय धुतले होते। गुरुचा एक सन्मान, गुरुचा आदर। एखाद्या मुलग्याला स्वतःच्या बापाची भीती वाटते किंवा स्वतःच्या आईची भीती वाटते किंवा कोणाची तरी भीती वाटते आपल्या घरातल्या फॅमिलीतलं, पण ऋषिकेश हा पैलवानगडी मी पहिल्यांदा बघितलं की त्याला त्याच्या गुरुची एवढी भीती वाटते की अख्ख्या शो मध्ये ऋषिकेशला त्याच्या आई वडिलांच्या वरून कमी आणि त्याच्या गुरूंच्या वरून जास्त वेळा बोललं गेले किंवा टॉपिक काढले गेले किंवा ते विषय काढले गेले। यावरून एक कळतं की ऋषिकेश पैलवान जरी चांगला असला तरी एक गुरूंचा आदर कसा राखावा हे त्यानं खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केले। म्हणूनच त्याच्यावरती खूप जोक्स देखील क्रॅक होतात की मामांचा फोन आला वगैरे श्रेयस छत्रपती जोक करतात, त्याच्यावर तो घाबरतो ऋषिकेश, तुम्हाला माहित असेल, मुलींच्या पासून लांब जाणं किंवा ते केस कट केल्यानंतर देखील त्याचे मामा खूप ओरडतील किंवा मामा खूप चिडतील, ह्या गोष्टींच्यावरती त्याचा विश्वास का असतो, कारण त्याला अजूनही इथपर्यंत येऊन देखील एक गुरुचा आदर कसा राखला पाहिजे किंवा गुरुंचा सन्मान कसा राखला पाहिजे हे खूप चांगल्या प्रकारे येतं। आता विषय तो कॉन्ट्रोवर्सीचा। तुम्हाला आठवत असेल, एखादा मुलगा गाव सोडून आपल्या सिटीमध्ये हा शो करण्यासाठी गेलाय, ऋषिकेशच आहे तो, आणि तो इथे गेलाय, गेल्यानंतर त्याच्याबरोबर एक कॉन्ट्रोवर्सी घडली। ती कॉन्ट्रोवर्सी अशी होती की तो पैलवान आहे, तुम्हाला माहित असेल 100% पैलवान म्हणजे असा हट्टाकट्टा मोठा गडी, त्याचा हात मोठा असतो, हातात कोणतीही गोष्ट अशी इझिली तो घेऊ शकतो। गुरलीन बरोबर हँडशेक करताना पैलवान म्हणजे ऋषिकेशनं थोडंसं आय थिंक हँडशेक जोरात केलं। या गोष्टीचं पूर्णपणे मार्केट झालं, भांडवल झालं, खूप मोठा सीन झाला आणि शो मध्ये एका मुलगीचा हात जबरदस्ती ऋषिकेशनं म्हणजे पैलवाननं जबरदस्ती दाबला, अशी न्यूज शोच्या बाहेर आली। हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं ना, या गोष्टीवरती एकदा विचार करा। एका शो मध्ये तिथं आपलं कोणी नाही आहे, फक्त आपण तिथे एकटं गेलोय, मुलगा म्हणून एकटं गेलोय आणि तिथे गेल्यानंतर आपल्या कॅरेक्टरवरती डायरेक्ट एखादा विषय येणं, ही किती मोठी गोष्ट आहे। आणि त्या गोष्टीला घेतलं देखील असं गेलं होतं की मैं छोड़ बोल रही थी लेकिन फिर भी ऋषिकेश ने हाथ नहीं छोड़ा, वो दबा नहीं लगा, हाथ दबा नहीं लगा, आणि त्याला शो मध्ये घेतलं देखील तसंच गेलं, श्रेयस राणी पण तसंच घेतलं होतं। मग त्या इंटेन्शननं आपल्या कॅरेक्टरवरती डायरेक्ट असा घातला गेलाय की आपल्या कॅरेक्टरवरती डायरेक्ट आले। तो मुलगा त्या टाइमला काय परिस्थितीतून गेला असेल हे आपण विचार नाही करू शकत। म्हणजे लिटरली आपलं गाव, आपलं शहर किंवा आपलं घर, आपले सगळे लोक आपल्याला बघतायत आणि आपली इमेज लोकांसमोर अशी चालली आहे या नॅशनल टेलिव्हिजन मधनं की बाबा आपण एखाद्या मुलगीचा हात जबरदस्ती दाबला, अशी न्यूज त्यांनी बाहेर काढली होती। तो रिप्लाय मध्ये सांगत देखील होता की मी काय हात वगैरे जोरात दाबला नाही आहे, मी पैलवान आहे, किंवा मी असं हाताने नॉर्मल जरी केलं तरी ते समोरच्याला दुखलं होतं, त्याबद्दल त्यांना सॉरी देखील बोललं होतं। पण तरी देखील त्या गोष्टीचं एवढं भांडवल झालं गेलं। हीच गोष्ट जर एखाद्या मुलगी बाबतीत झाली असती किंवा मुलगीनं मुलग्याचा हात दाबले असेल तर ते किती इझी घेतलं असतं। असतं काय घेतलं। दुसऱ्याच पॉइंट मध्ये क्रिश आणि काजल मधली काजल जी आहे, काही कारण नसताना ऋषिकेशला तिनं पाण्यात ढकलून दिलं होतं। फक्त पाण्यात ढकलूनच नाही दिलं तर ऋषिकेशच्या डोक्यावरती 7 टाके पडले होते।
विचार करा, तो पोरगा पैलवान जरी असला तरी तो पण माणूस आहे, तो पण हाडामासाचा माणूस आहे, त्यालाही त्रास होतो, त्यालाही दुखतं. ज्यावेळी तिला टाके पडले होते त्याचा अख्खा पुढचा सगळा सिनेरिओ चेंज झाला, सगळा बिघडला. तो आपल्याला हसता खेळता ऋषिकेश दिसायचंच बंद झाला. कारण ऑब्व्हियसली इथे डोळ्याच्या वरती डोक्याला 7 टाके घेऊन शो करणं नॉट अ जोक. मला ही गोष्ट मेन्शन करायची आहे की तो मुलगा अजूनपर्यंत संयम बाळगला, तो अजूनपर्यंत एकही शब्द उलट बोललेला नाहीये. ज्यावेळी त्याच्या कॅरेक्टरवरती आलं होतं गुरलीनचा हात दाबल्यानंतर, आता सरळ सरळ त्या काजलनं काही कारण नसताना दुसऱ्या एका मुलग्याला म्हणजे ऋषिकेशला पाण्यामध्ये ढकलून दिलं, कारण नसताना टाकी पाडून घेतला त्यानं. त्याच्यावर देखील त्यानं एक वक्तव्य देखील केलं नाही. म्हणजे लाईक तो पैलवान जरी असला, चिडका जरी असला, रागीट जरी असला तरी ही गोष्ट भारी आहे त्याच्यामध्ये क्वालिटी की तो कधी पातळी सोडत नाही. पातळीवर नाही गोष्ट आठवली, अनुश्री माने बरोबर देखील एकदा इश्यू झाला होता, तुम्हाला आठवते? ज्यावेळी आपला श्रेयस तळपदेने सांगितलं की एक सीन झाला, एक इश्यू झाला, त्यामध्ये भांडणं झालेत. ती भांडणं अशी होती की अथर्व असेल, विजय असेल आणि दीपक आणि ऋषिकेश या चौघांच्या मध्ये थोडासा इश्यू झाला होता. हे इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी बाहेर मुलं बसली होती आणि त्यात अनुश्री माने एकटी मुलगी बसली होती. तिथं इश्यू सॉल्व्ह करताना ऋषिकेश आला, ऋषिकेशांनी अथर्वचं बोलणं सुरू झालं, विजयचं बोलणं चालू झालं. या पोरांच्या बोलण्यामध्ये अनुश्री विनाकारण मुद्दामून उडी घेते. उडी घेतल्या म्हणते की मी पण होतेच की, मी पण बघितलेच की, तुम्ही बोला की. त्यावेळी ऋषिकेश एकच वाक्य म्हणतो, हात जोडून म्हणतो, मी फटकन काहीतरी बोलीन आणि तुम्ही रडाल, प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका. या वाक्यावरनं बरोबर अनुश्री मानेनं तो पॉइंट पकडून जो काय आरेरावे करून जे काय इश्यू केलं मोठ्यानं, एरेजारेवरती आली, अगदी जोर जोरात ओरडायला लागली, भांडायला लागली. एवढं सगळं होऊन पण शेवट वाक्यापर्यंत ऋषिकेशनं आहो जाओच केलं अनुश्री मानेला. सांगण्याचा हेतू हाच आहे की पैलवान असला, चिडका असला, भांडका असला, बोलणारा असला, काय बी बडबडणारा असला तरी त्यानं आजपर्यंत शो मध्ये पातळी सोडली नाही. त्याच्या कॅरेक्टरवर विनाकारण गोष्टी आलेल्या तरी देखील हे एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे या शो मधनं अजून एक गोष्ट आपल्याला कळली की पैलवान जरी हट्टे कट्टे आणि स्ट्रॉंग असले तरी त्यांच्या मनामध्ये कुठला तरी हळवा कोपरा असतो, जे की त्यानं एपिसोड मध्ये सांगितलं देखील की आतापर्यंत प्रत्येक फायनल पर्यंत जाऊपर्यंत तो व्यवस्थित असतो आणि फायनल नंतर असं काय घडतं की अचानक तो मागे येतो किंवा त्याच्याबरोबर काहीतरी घडतं आणि तो मागे पडतो. बेसिकली त्याला जेव्हा डोक्याला टाके पडले होते त्यावेळी हा सीन त्यानं सांगितला होता. म्हणजे बेसिकली तो प्रेमळी आहे, हळवाई आहे, अगदी छान आहे, माणुसकी जपणारा मुलगा आहे. त्यामुळे ऋषिकेश सारख्या मुलग्याला जर एखाद्या दुसऱ्या वर्ग म्हणजे दुसऱ्या एका कंटेस्टंटला फॉलो करतोय म्हणून ऋषिकेशला हेट करणं चुकीचं आहे. कारण ही सगळीच पोरं अगदी मातीतली पोरं आहेत, गावरान पोरं आहेत. या सगळ्या पोरांच्याकडनं भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्लीज कृपया कुठल्याच कंटेस्टंटला हेट करू नका. आणि मी एक्सेप्ट करतो की मला ऋषिकेश आणि अथर्व, मी पहिल्या लाईव्ह पासून, लाईव्हचा विषय निघाला, रोज रात्री 10:30 वाजता लाईव्ह असतं आपलं, 7-8 दिवसच उरलेले आहेत. त्यामुळे रोज रात्री लाईव्ह बघायला विसरू नका. शब्दवेडे चॅनल पहिलं चॅनल आहे जे चल भावा सिटीतल्या पहिल्या एपिसोड पासून लाईव्ह करतोय. म्हणजे असं नाही की आता शो चांगला चाललाय म्हणून आपण लाईव्ह करतोय, पहिल्या दिवसापासून आपलं लाईव्ह आहे. युट्यूबवरती एकमेव चॅनल आहे ते. त्यामुळे 100% लाईव्हवर यायला विसरू नका. लाईव्हवरती मी लोकांना इन्व्हाइट करतोय गुगल मीटला. तुमच्यातली काही लोक डायरेक्ट गुगल मीटवर जॉईन होतात आणि लाईव्ह मध्ये एकमेकांसंग किंवा सगळ्या लोकांसंग बोलतात. त्यामुळे लाईव्ह यायला विसरू नका. लाईव्हचा विषय यासाठी निघाला कारण लाईव्हवर मी आधीच बोललो होतो की मला अथर्व आणि ऋषिकेश हे पहिल्यापासून आवडतात. त्यामुळे माझं कर्तव्य होतं की कुठल्या एका फॅनबेसमुळे दुसऱ्या कंटेस्टंटला शिव्या घालतायत, त्याच्या घरातल्यांना शिव्या घालतायत, हे एकदम चुकीची गोष्ट आहे. आपली मराठी संस्कृती असं अजिबात सांगत नाही. आपल्याला जो आवडतो तो आवडतो, पण जो आपल्याला आवडत नाही त्याला हेटही करू नका. बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम.